नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपलं स्वागत आहे काळी आई नाळ मातीशा या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आपण आज जाणून घेणार आहोत आल्या अद्रकीचे बाजारभाव सध्या काय चालू आहे आणि समोर काय चालू राहतील, ही पूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्या अगोदर आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, कारण आपण अशीच नवीन नवीन माहिती ही आल्या अद्रक बाजारभावावर देत राहणार आहे. तर आपण जो पहिला व्हिडिओ बनवला होता 27 डिसेंबरला, आता चालू आहे जानेवारी, म्हणजे आपल्याला एक व्हिडिओ बनवून 5-6 दिवस झालेले आहेत. याच्यामध्ये 5-6 दिवसामध्ये इतके अनेक सौदे चालू आहेत की जे सौद्यांचं प्रमाण आहे हे आता अक्षरशः वाढलेलं आहे. आता बऱ्याच ठिकाणचं एक गोष्टीचा अंदाज काढला की वैजापूर झालं, सोलापूर, सातारा, सांगली, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर या बऱ्याच ठिकाणी जास्त प्रमाणात सौदे होत आहेत. इतक्या प्रमाणात सौदे होत असताना सुद्धा जे बाजारभाव कमी व्हायला पाहिजे होते किंवा थोडंसं मागं पुढे व्हायला पाहिजे होते सौद्यांमध्ये, ते बाजारभावामध्ये कसले हे न होता बाजारभाव एकदम स्थिर आहे. म्हणजे सौदे वाढल्यानंतरही बाजारभाव जर स्थिर असेल तर एकंदरीत ही शेतकऱ्यांसाठी खरोखर एक महत्वाची आणि खुश खबर आणि एक चांगली बातमी आहे की भाव हे स्थिर आहे. त्याचबरोबर आता आपण काही शेतकऱ्यांसोबत बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला कॉल आले, बऱ्याच शेतकऱ्यांना आपण कॉल लावलेले आहेत. तर एक अंदाज काढला, त्यानंतर आता जवळच आता फुलंब्री, राजूर ही साईड आहे, तिथं आजही 4200 हा रेट चालू आहे. त्याचबरोबर सातारा सांगलीमध्ये आजही 3900 ते 4200 हे रेट चालू आहे. इतकं म्हणजे फार मोठ्या प्रमाणात सौदे होऊनही रेट हे थोडेफारही कमी झालेले नाहीये, एकदम स्थिर असे रेट आहेत. की ही एक चांगली बाब आहे की एक स्थिर, आणि येणाऱ्या काळात तर ही अधिक महत्वाची बाब आहे की रेट हे स्थिर आहेत, हे कमी झालेले नाहीयेत. आणि त्याचबरोबर आपण आता पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की ते अद्रकीचा पाला पडल्यानंतर ज्या काय त्या ठिकाणी ती काडी पडल्यानंतर अद्रकीला आणि तो जॉईंट असतो, तर ते सर्व शेतकऱ्यांनी ती एक गोष्ट लक्षात ठेवा. कारण परत काल परवा 2-3 शेतकऱ्यांनी तेच कॉल आले होते, साहेब तुम्ही जे सांगितलंय म्हणे एक्झॅक्ट तसंच व्यापारी बोलतोय म्हणे. आणि हे प्रत्येक व्यापारीने, हे फक्त काही काही व्यापारीच करतात की सौदा हा फक्त कमी बाजारभावामध्ये बसला पाहिजे या हिशोबाने हे करतात, आणि प्रत्येक व्यापारी असं करत नाही. सारेच व्यापारी सारखे नसतात, काही व्यापारी मुद्दाम ह्या अशा गोष्टी करतात. कारण त्या गोष्टी लक्षात घेता बऱ्याच शेतकऱ्यांनी मला फोन सुद्धा केले की बुवा ह्या अशा गोष्टी घडतायत. तर आपण बघताय इथं पाला पडलेला नाहीये, त्या ठिकाणी पाला पडलेला आहे, तिकडे दाखवा, तिथं पाला पडलेला आहे. तर अशा ठिकाणी इथं पाला पडलेला आहे, तर तिथं पाला पडलेला दिसतोय आपल्याला, इथं पाला पडलेला नाहीये. तर बऱ्याच ठिकाणी असं होतंय की व्यापारी जातात, तिथं ते डागे लागलेला आहे, तितकं जे पाला पडलाय तो पाला पडला याचा अर्थ ती सड लागलेली आहे. इकडे बाकीच्या ठिकाणी तुमचा अरे सध्या आता जी वेळ आहे, हा पाला पडण्याची वेळ आहे. इथून समोर असं टप्प्याटप्प्यानं प्लॉट मधला पाला हा पडत असतो. ते एक बाब शेतकऱ्यांनी काल परवा माझ्या लक्षात आणून दिली की साहेब असं बी होतंय म्हणे, काही ठिकाणी पाला पडेल दिसला की व्यापारी म्हणतात की तिथं डागी लागलेला आहे म्हणून तिथं लवकर पाला पडला. तसं काही नाही. मी तसे पण प्लॉट स्वतः माझ्या हाताने चेक करून बघितले तर पाला वगैरे पडल्यानंतर, कारण हा जो पिरियड आहे हा पाला पडण्याचाच पिरियड आहे. तसं शेतकरी बांधवांनो, आता शेवटच्या टप्प्यात आपलं आल्या अद्रक आहे, तर आपल्याला काय करायचंय की पाणी व्यवस्थापन थोडंसं लक्ष द्यायचंय, कारण हे शेवटचा टप्पा आहे आणि पाणी व्यवस्थापन आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर पाणी आपल्याला आले प्लॉटला फक्त इतकंच पाणी द्यायचंय की फक्त ओलावा कायम राहील. जास्त पाणी देण्याचा प्रयत्न करू नका, समतोल प्रमाण ठेवा की एवढंच पाणी आपल्याला ओलावर राहील एवढंच पाणी द्यायचं, एक्स्ट्रा पाणी देऊ नका. एक्स्ट्रा पाणी दिल्यानं थोडंसं सडवा लागण्याची भीती आहे. त्यातल्या आता बघू शकता आज ते एक तर ढगाळ वातावरण झालेलं आहे. तर आजची तारीख आहे 3 जानेवारी 2026. आज वातावरण ढगाळ झालेलं आहे, थोडंसं पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा. आणि मी परत एकदा सांगतो, ज्या शेतकऱ्यांना चे अद्रक आता सध्या पाला पडलेला नाहीये, तर ते शेतकरी आपल्या अद्रकीला पोटॅशियम सोनेट आणि मॅग्नेशियम सल्फेट एकदा शेवटचा डोस म्हणून त्यांनी द्यावा. आणि राहिला बाजारभावांचा विषय, तर सातारा सांगली 3900 ते 4200 ह्या रेटनं सौदे होऊ राहिलेत. त्याच्यानंतर फुलंब्री वगैरे ह्या साईडनं 4300 पर्यंत सौदा झालेला आहे. तसंच वैजापूरमध्ये आता एक तेजी बघायला गेलं तर वैजापूरमध्ये हा 4400 ना हायेस्ट सौदा झालेला आहे. पण ते आले सुद्धा व्हीआयपी होतं आणि बढिया एकदम बेस्ट क्वालिटीचा होता, पंजा माल होता बिलकुल. तर त्याचा सौदा झालेला आहे 4400 रुपये. ह्या वर्षीचा हा हायेस्ट भाव आहे 4400 रुपये, तो सौदा झालेला आहे वैजापूरमध्ये. तर अशीच थोडी थोडी तेजी येत राहणार आहे मित्रांनो. आणि असंच आता चालू आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये तुम्हाला खरोखर चित्र बदललेलं दिसेल. मार्च मध्ये
5,500 ते 6,000 ही रेट असते. 6,000 क्रॉस करायला लागलंच तर, पण 6,000 मार्च मध्ये आपले आलेचे रेट हे तिथपर्यंत वाढलेले दिसेल. त्याचप्रमाणे आता बँगलोरमध्ये ही 50% त्यांचं आले अद्रक हे निघालेलं आहे, शेतातून मार्केटमध्ये गेलेलं आहे. तरी आपल्या इकडे भाव स्थिर आहे. एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, बँगलोर साईडची अद्रक ही आपल्यापेक्षा जास्त प्रमाणात असते. त्यांची आली अद्रक 50% बाजारात गेलेली आहे, शेतातून बाजारात गेलेली. त्यांचे 50% सौदे झालेले, तरी पण आपल्या इकडले माल अजून मंदी, आपल्या इकडल्या बाजारभावाला अजून मंदी आलेली नाही किंवा आपले भाव घसरलेले नाही. आपले भाव स्थिर आहे. येणाऱ्या काळात नक्कीच आपले बाजारभाव एकदम व्यवस्थित राहतील. तसे शेतकरी बंधूंनो, एक डागी मालाचा विषय की डागी माल जो आहे तो सध्या 1200-1300 न चालू आहे. तर तेच एक 200-300 रुपयाला आपण डागी माल देत असताना व्यापाऱ्याला 1500 रुपयापर्यंत तेवढं त्यांना डिमांड करावी. कारण बऱ्याच ठिकाणी असे शेतकरी म्हटले की व डागी आहे म्हणून हे काय करतात की 1200-1300 घेत आहेत. त्या ठिकाणी आपण एक 200-300 रुपये, 1500-1600 रुपयापर्यंत व्यापाऱ्याला बोलून त्यांना ते सांगावं की आम्हाला डागी माल द्यायचा आहे, पण 1500-1600 पर्यंत तुम्ही आम्हाला भाव द्या. एक त्यांचे ते घेऊन येतात एक भाव, तेच भाव धरून बसू नका. आपण पण डागी मालासाठी बोलतोय मी फक्त, की डागी मालात आपण जे 1300चे 1200-1300 भाव चाललेत ते आपण 1500 रुपयापर्यंत त्यांच्याकडून हे आले अद्रकीचे बाजारभाव घेतले पाहिजे. त्याचबरोबर आपल्या चॅनलला जर आपण खरोखर नवीन असाल तर मी परत एकदा तुम्हाला सांगतोय, विनंती करतोय की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि असेच नवनवीन आले बाजारभाव आपण 3-4 दिवसांहून थोडंसं लेट झालं यावेळेस, 5-6 दिवस लागले, पण याच्यानंतर 2-3 दिवसानंतर आपण आले बाजारभाव हा अपडेट देत राहणार आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.